हे आहे कदंब। ह्याची जी पानं आहेत त्याची रचना मोहाच्या पानांसारखी असते आणि ह्या ज्या शिरा आहेत त्या खूप प्रॉमिनंट असतात। कदंबाच्या झाडावर श्रीकृष्णाचा वास आहे असं म्हटलं जातं। चरकामध्ये कदंबाचं वर्णन वेदनास्थापन महाकषायात आलंय। याच्या पानांचा काढा किंवा याचा निर्यास म्हणजे डिंक हा पेन रिलीफ करण्यासाठी वापरला जातो। तसंच याचं अजून वर्णन शुक्रशोधन महाकषायात आलेलं आहे, म्हणजे जे सिमेंट आहे त्याची क्वालिटी सुधारण्यासाठी याचा वापर केला जातो। हे याचं फळ आहे, याला पिवळट केशरी रंगाची फुलं येतात। आता ही पडून गेलेली आहेत। तर कोकणामध्ये या फळांचं लोणचं जर उलट्या जुलाब वगैरे झाले तर दिलं जातं। आता हे क्लिनिकला आणले ते ह्याचं तेल बनवण्यासाठी। याची पानं, साल, फळं, फुलं सगळं वापरून तेल बनवलं जातं। ज्यांना खूप ओव्हर थिंकिंग करायची सवय आहे, ज्यांच्या विचारांची शृंखला तुटतच नाही, खूप स्ट्रेस आहे, झोप चांगली लागत नाही, अशा पेशंटमध्ये हे तेल आपण 5 ते 10 थेंब माथ्यावर घालायला, टाळूवर घालायला देतो। याच्याने खूप शांत झोप लागते, मनातले विचार आहेत ते कमी होतात आणि मन शांत होतं।